हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंटमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी घडामोड यावेळची मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच आपला MPSC येत्या 2 दिवसांमध्ये पुढील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि आपली संयुक्त पूर्व परीक्षेच्या डेट लवकर येत्या 2 दिवसात डिक्लेअर होणार आहे. मी 3 ते 4 दिवसा अगोदरच एक व्हिडिओ बनवला होता, गेस्ट पेपर तयार केला होता. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या परीक्षा होणार आणि आपली भविष्यवाणी खरी ठरली. कारण की या घडामोडीवर माझी नजर होती आणि बघा आता त्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या येणं सुरू झाल्या आहेत. खात्रीलायक वृत्त आहे. येत्या 2 दिवसांमध्ये आयोगाकडून वेबसाईटवर टाइम टेबल डिक्लेअर होणार आहे. काय वृत्त आहे, कुठं बातमी आली आहे, चला पाहूया सविस्तरपणे ती बातमी काय आहे. जर तुम्ही SM गायडन्स पॉइंट चॅनलवर प्रथमच आला असाल, MPSC तयारी करत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारीसाठी अवेलेबल झाला. या ठिकाणी डेली करंट अफेअरची टेस्ट सिरीज असते. राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी मंडे टू फ्रायडे 7:30 वाजता याचा फायदा सगळ्यांनी घ्या. सोबतच फाउंडेशन बॅच फॉर कोर्स MPSC 2021 राज्यसेवाच्या तयारी करत असाल 2021 टार्गेट ठेवून अतिशय इम्पॉर्टंट बॅच आहे. लवकर जॉईन होऊन जा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच जर संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, फुल प्रिपरेटरी कंबाईन्ड प्रिलिम्स बॅच फॉर 2021 साठीची बॅच लॉन्च झाली आहे. मार्गदर्शक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. लवकरात लवकर या बॅचला एनरोल करा. आणि सोबतच तुम्ही रेफरल कोड जर वापरला SOHELLIVE लाईव्ह सोहेल लाईव्ह तर तुम्हाला यासाठी 10% डिस्काउंट सुद्धा भेटत जाईल. रेफरल कोडची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अनअकॅडमी का? कारण याच्यात महाराष्ट्र टॉप एज्युकेटर असतात. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि सगळ्या परीक्षांचे सराव टेस्ट घेतले जातात आणि अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला इथे भेटते, ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि अनअकॅडमी बेस्ट काय? कारण याच्या लाईव्ह टेस्ट असतात, स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे, तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि त्याचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात, ते सुद्धा अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये. आणि त्याच्यात तुम्ही जर रेफरल कोड वापरला SOHELLIVE लाईव्ह तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. रेफरल कोडची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर अधिक शुल्क नाही, प्रवास करण्याची गरज नाही आणि अमर्यादित कंटेंट भेटते. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, फुल टाइम MPSC तयारी करणार असा की जॉब करून MPSC तयारी करणार असा, सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे. ऑनलाईन फीस सुद्धा पेड करू शकता. सर्व मार्क स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, दैनिक टेस्ट आणि सगळ्या टेस्टचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. तर आता आपण त्या बातमीवर नजर टाकूया की असं काय बातमी आहे, काय वृत्त आलंय परीक्षेच्या संदर्भात. तर हेडिंग आहे बघा, MPSC परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार, राज्य सरकारकडून प्रकाश शेंडगेंना आश्वासन. आता हे प्रकाश शेंडगे कोण आहे आणि राज्य सरकारनं यांना का आश्वासन दिलंय ते या सगळ्या बातमीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला कळून जाईल काय आहे बातमी. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात MPSC परीक्षांची तारीख जाहीर करण्यात असल्याची माहिती OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. तर प्रकाश शेंडगे कोण आहे? हे OBC नेते आहेत जे की OBCचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचं जे म्हणणं होतं की लवकरात लवकर MPSCच्या परीक्षा घेण्यात याव्या, कारण विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलंय. तुम्ही किती वेळा कॅन्सल करसाल, लवकरात लवकर या परीक्षा कंडक्ट करा. राज्य सरकारनं कारण तर सांगितलं नव्हतं का कॅन्सल केलं, त्यांनी कोविडचं कारण सांगितलं होतं, परंतु सगळ्यांना माहित होतं की जो मराठा आरक्षणाचा जो वाद निर्माण झालाय, जो प्रश्न निर्माण झालाय, त्याच्यामुळे हे कंडिशन निर्माण झाली होती, त्याच्यामुळे कॅन्सल झालं होतं. परंतु OBC नेते प्रकाश शेंडगेंची मागणी होती की नाही, तुम्ही त्याच्यासाठी काही पर्याय शोधा. मराठा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा न्याय भेटलं पाहिजे, परंतु काही पर्याय शोधा, परंतु एक्झाम पोस्टपोन करू नका. आणि याविषयी OBC नेते यांनी शिष्टमंडळांनी कोणाची मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेनंतर लवकरच तारखा जाहीर केल्या जातील असं आश्वासन स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रकाश शेंडगे यांना दिलं आहे. आणि इतकं नाही तर डेज सुद्धा सांगितले. प्रकाश शेंडगेंनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आले तर त्यांनी क्लिअर सांगितलं की नेक्स्ट 2 to 3 डेज म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला टाइम टेबल दिसून जाईल. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यांच्याशी याविषयीची चर्चा केली. येत्या 2 ते 3 दिवसात MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर होईल अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. तसेच OBC विद्यार्थ्यांनी तणावाखाली राहू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शेंडगे यांनी सांगितलंय. फक्त OBCचे विद्यार्थी नाही मित्रांनो, मग तो मराठा असो, ओपन असो,
की कोणत्याही कॅटेगरीचा असो, कोणत्याच विद्यार्थ्यांनी तणावाखाली राहू नये. जो काही निर्णय होईल आपण आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा, आणि त्याच्यावरच परीक्षेची तयारी करा. आरक्षण भेटलं तर खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यात वादच नाहीये, परंतु या वादांवर आपलं लक्ष कमी ठेवता अभ्यासावर आपलं जास्त लक्ष ठेवा. आणि येतात मी तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या चॅनलनं हे सांगितलं होतं की 1 ते 1.5 महिन्यात परीक्षा होणार, आणि बिलकुल बघा आपण दिलेली माहिती बिलकुल खरी ठरली. जरी तुम्हाला त्यावेळेस वाटलं असेल की 1 ते 1.5 महिन्यात कशा काय शक्य आहे, पण आता या न्यूज बघा वृत्तपत्रांमध्ये त्या सुरू झाली आहे. एमपीएससीच्या आयोगामध्ये काही मित्र माझे असे आहेत की जे असं हे सगळ्या गोष्टी मला सांगतात. त्यांनी सांगितलं होतं की 1 ते 1.5 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी होतील, आणि नक्कीच बघा आता या बातम्या येण्यासुद्धा सुरू झालाय, आणि येत्या 2-3 दिवसात तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर हा टाइम टेबल सुद्धा दिसेल असं मला वाटत आहे. तर ही बातमी होती, मला तुम्हाला देणं आवश्यक वाटली. तर अभ्यासावरला जर थोडंसं कमी पडलं असेल तर आता पुन्हा वाढवा, रिव्हिजन करा, जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. आपली संयुक्त पूर्व परीक्षा आपण गेस्ट पेपर टाकत आहोत, जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तर तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट, परीक्षेसाठी सुद्धा ऑल द बेस्ट मित्रांनो. चांगली तयारी करा आणि लवकरच आपली पोस्ट काढा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.